नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आयोगाने विचारलेले दारिद्र्य या टॉपिकवरील प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला 2011 पासून 2024 आयोगाने कसे प्रश्न विचारलेत हे समजून जाईल आणि या व्हिडिओमध्ये कुठलंही स्पष्टीकरण राहणार नाही आणि क्विक एक प्रश्न राहतील, त्यामुळं व्हिडिओ फास्ट होईल. तरी शेवटपर्यंत प्रश्न पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर आधारित नसावी अशी सूचना केली आहे? 1. लकडवाडा समिती, 2. दंतवाला समिती, 3. तेंडुलकर समिती आणि 4. रंगराजन समिती. तर आपल्याला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तेंडुलकर समिती. पर्याय क्रमांक 3. यांनी उष्मांकधारित दारिद्र्य न ठेवता त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या 2 महत्त्वाच्या गोष्टी ॲड केलेल्या होत्या. त्याबद्दल आपण अधिक प्रश्न पाहू, त्या म्हणजे आपल्याला काय काय ॲड झालेलं आहे हे लक्षात येऊन जाईल. यानंतर प्रश्न क्रमांक 2, 1973-74च्या तुलनेत सन 2099 ते 2000 मध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जलद गतीने सर्वात जास्त प्रमाणात कमी करणारी राज्य ही आहेत. 1 आहे जम्मू काश्मीर, गोवा, बिहार. 2 आहे महाराष्ट्र, बिहार, गोवा. 3 आहे गोवा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि 4 आहे गुजरात, महाराष्ट्र, गोवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गोवा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांनी 1973-74च्या तुलनेत 2000 मध्ये 1999 ते 2000 मध्ये दारिद्र्य हे जलद गतीने सर्वात कमी करणारी राज्य ठरलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3, तेंडुलकर समितीने 2004 ते 2005 साठी अखिल भारतीय दारिद्र्य रेषा अंदाज ग्रामीण भागासाठी डॅश रुपये आणि शहरी भागासाठी डॅश रुपये दरमहा दरडोही इतका अंदाजित केला आहे. खर्च विचारायचा आहे त्यांना या प्रश्नामध्ये आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 446 आणि 578. का तर 446 रुपयाला 30ने भागलं तर अंदाजित खर्च 14.86 रुपये इतका येतो दरडोही पर डेचा आणि 578ला 19 रुपये 26 पैसे एवढा खर्च येत असतो. आपल्याला दरडोही मासिक खर्च विचारलेला आहे इथे आणि आपल्याला दरडोही दररोजचा खर्चसुद्धा विचारू शकतील, त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतातील दारिद्र्याचे मोजमाप अंदाज कोणत्या अर्थतज्ज्ञांनी केले? आता आपल्याला अंदाज समित्या विचारलेल्या आहेत दारिद्र्याबद्दल. तर अ आहे दांडेकर आणि रथ, ब आहे डाल्टन, क आहे पी.डी. ओझा, ड आहे श्री लकडवाला. तर आपल्याला माहीत आहे लकडवाला, ओझा, दांडेकर, रथ, मॉन्टेग्यू सिंग अहलुवालिया या सर्व समित्या ह्या दारिद्र्य मोजण्यासाठी होत्या. सुरेश तेंडुलकर, त्यानंतर रंगराजन. मग या प्रश्नाचं उत्तर येईल अ, क, ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 5, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक डॅश% किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी दारिद्र्य मानले जाते. म्हणजे आपल्याला मल्टिपल डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्सबद्दल या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कुठलाही प्रश्न अगर मराठीत कळत नसेल तर तो इंग्लिशमध्ये वाचला तर आपल्याला अगदी सोपा होऊन जातो, म्हणजे आपल्याला त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 33.3% जास्त जर झालं तर ते कुटुंब बहुअंगी म्हणजेच दारिद्र्य होते. 0 ते 20% म्हणजे दारिद्र्य नसतं असं म्हणायला काय हरकत नाही. 20 ते 33% कुठल्याही क्षणी ते दारिद्र्याच्या रेषेवर जाऊ शकतं आणि 33 पासून 50पर्यंत दारिद्र्य आणि 50पेक्षा पुढे गेला आकडा तर अगदी भयावह स्थिती निर्माण होऊ शकते.
प्रश्न क्रमांक 6. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान डॅश यांनी काढलेलं आहे. ते रॅग्नर नस्क आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. रंगराजन समिती 2014ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च. आता आपल्याला इथे दरडोई खर्च विचारलेला आहे. रंगराजन समितीचा 14 हे वर्ष विचारले आणि 11-12 साठी काय त्यांनी दरडोई खर्च दररोजचा दैनंदिन विचारलेला आहे. तर आपल्याला अशा वेळी आपल्याला मासिक जरी खर्च माहीत असेल तरी आपण त्याला 30ने भागून दरडोई खर्च डेलीचा काढू शकतो. मग तो होता 47 रुपये हे शहरी भागासाठी आणि 32 रुपये हे ग्रामीण भागासाठी. म्हणजे याचा मासिक खर्च किती सांगितलेला होता 11-12मध्ये ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 8. खालील निकषाच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. कुठली दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे तर दरडोई उत्पन्न प्रतिमाह ग्रामीण भागासाठी 816 रुपये व शहरी भागासाठी 1000 रुपये. आता आपल्याला परत याच्यामध्ये नियोजन आयोगाने निश्चित केलेली दारिद्र्य रेषा मासिक दिलेली आहे प्रति महिना. आपल्याला याच्यात पर डे पण विचारू शकतात. त्यामुळं याचे पर डे पण काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला जास्त काळ लक्षात राहतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 9. डॅश या समित्या दारिद्र्याशी संबंधित नाहीत असं विचारले. तर ए आहे दांडेकर आणि रथ ही समिती होती. मीना समिती ही सुद्धा दारिद्र्याशी संबंधित होती. नरसिंह समिती ही बँकिंग वित्त सुधारणा समिती म्हणून 1 आणि 2 होती. त्यानंतर तारापूर समिती ही सुद्धा भांडवल परिवर्तनीय समिती म्हणून 1 आणि 2 होते. म्हणजेच सी आणि डी नव्हत्या. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 सी आणि डी. यानंतर प्रश्न क्रमांक 10. श्री लकलवाडा समितीने संबंधित दारिद्र्यासंबंधित अहवाल सरकारला कधी सादर केला तर लकलवाडा समितीने 1993 साली आपला जो अहवाल होता तो सादर केलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 11. दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचे पुनर्लोकन करण्यासाठी सन 2012मध्ये नियोजन आयोगामार्फत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष कोण होते. आता 2012 म्हटलं की सी रंगराजन समिती आपल्याला आठवते आणि 2009ला एस तेंडुलकर म्हणजेच सुरेश तेंडुलकर ही समिती आहे. म्हणजे 2012ची समिती म्हटलं डॉक्टर सी रंगराजन. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 12. खालील विधाने विचारात घ्या. ओ आहे रंगराजन पॅलननुसार शहरी भागात 47 रुपये दारिद्र्य रेषा निश्चित केली. आता आपल्याला एका 2023च्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं की 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन रंगराजन समितीने काय निश्चित केली. तर आपण त्यावेळेस 47 आणि या अभ्यास गटाचा अंदाज आहे की शहरी भागात 26.4% इतके लोक दारिद्र्य रेषेखाली होते. हो, हे या गटाचा असाही अंदाज होता. म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. कारण शहरी भागासाठी हे 47 रुपये लागत होते आणि ग्रामीण भागासाठी हे 32 रुपये लागत होते. त्याचबरोबर ग्रामीण भागाचं हे 30 टक्केवारीमध्ये दारिद्र्य होतं आणि शहरी भागाचं 26.4 एवढं दारिद्र्य होतं. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 13. गरिबांच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12मध्ये कोणती समिती स्थापन केली. आता तुम्हाला लक्षात आलं असेल प्रश्न कसे पलटून आणि तेच प्रश्न घुमून विचारले जातात. तर तुम्हाला 2011-12ची समिती म्हटलं तर सी रंगराजन समिती लक्षातच ठेवावी लागेल. आणि सगळ्यात आयोगाची आवडती समिती म्हटलं तर सी रंगराजन आणि सुरेश तेंडुलकर या 2 समित्या खूप आयोगाला आवडतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 14. ग्रामीण भागातील
भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज आहे? तर ती आहे 2400. आणि आता परत आपल्याला यामध्ये ॲडिशनल पॉईंट असं सांगता येईल की सी रंगराजनने ही जी होती 2400 कॅलरीज प्रत्येक ग्रामीण भागातील उष्मांक, तर तो ग्रामीण भागात 2100 केला आणि शहरी भागात त्याच्यापेक्षा कमी केला आहे. तो किती केला आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतर प्रश्न क्रमांक 15, गरिबाचा वर्ग ओळखण्याचे आधार काय आहेत? आता गरिबी वर्ग ओळखण्याचा आधार काय आहे? तर भूमिहीन शेतकरी, त्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील गरीब व्यक्ती, आणि त्यानंतर अल्प आणि सीमांत भूधारक जमीन, अशिक्षित व्यक्ती. आता हे निकष आहेत का? भूमिहीन शेतकरी हा निकष आहे गरिबी ओळखण्याचा. त्याचबरोबर अल्प किंवा सीमांत भूधारक किंवा मजूर हे पण आहे. यावरून आपल्या लक्षात येऊन जातं की अ आणि क हे दोन निकष तर गरिबीचा वर्ग ओळखण्यासाठी आधार करता येतील. म्हणजेच प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक 16, दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडित आहेत? आता कोणते कार्यक्रम निगडित आहेत? तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम बरोबर आहे. त्यानंतर इंदिरा आवास योजना हे पण बरोबर आहे. रस्ते विकास कार्यक्रम आणि दारिद्र्याचा कुठलाही एक संबंध नाही. ग्रामीण शिक्षण ह्यासुद्धा योजनेचा दारिद्र्य निर्मूलनासाठी कुठलाही संबंध नाही. म्हणून आपल्याला प्रश्न क्रमांक 16चं उत्तर सांगता येईल अ आणि ब, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 17, रंगराजन समिती 2014 नुसार 2011-12साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी ₹रुपये व ग्रामीण भागासाठी ₹रुपये दरडोही दर दिवस, आता दैनंदिन असं विचारायचं त्यांना, अशी करण्यात आलेली आहे. ॲज इट इज प्रश्न दैनंदिन फक्त एवढा शब्द वेगळा वापरून त्यांनी 2023ला विचारलेला आहे आणि हा प्रश्न STI मेन्स 2022ला आलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जातं की फिरून फिरून तेच प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 47-32. ₹47 हे शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी ₹32. यानंतर प्रश्न क्रमांक 18, मार्च 2012च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा शेकडा प्रमाण 2009-10 मध्ये डॅश इतका होता? तर 29.8. मार्च 2012च्या नियोजन म्हणजे 12ची जी समिती होती ती रंगराजन समिती होती. सुरेश तेंडुलकर ही 9ची समिती होती. म्हणून रंगराजन समितीच्या नुसार 2009-10 मध्ये 29.8% एवढं दारिद्र्य होतं आणि तेच दारिद्र्य 2009च्या समितीने, म्हणजेच आपल्याला सांगता येईल की सुरेश तेंडुलकर समितीने कमी सांगितलेलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29.8% एवढे रंगराजन समितीने लोकसंख्येचा शेकडा दारिद्र्य सांगितलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19, रंगराजन समिती 2014ने दारिद्र्याची रेषा शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती दैनंदिन खर्चाच्या स्वरूपात कशी निश्चित केलेली आहे? परत तोच प्रश्न. ₹47 शहरी भागासाठी आणि ₹32 ही ग्रामीण भागासाठी. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे 4 आणि पर्यायानुसार ब हे या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. यानंतर प्रश्न क्रमांक 20, एकूण दारिद्र्य विषयी म्हणजेच टोटल पॉवर्टी गॅप खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? एकूण दारिद्र्य दरी विषयी, दरी म्हटलं की गॅप असं आपल्याला सांगता येते, त्याला TPG असं इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो. मग ह्याच्यासाठी कोणतं विधान योग्य आहे? दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन म्हणजेच TPG होय. म्हणजे काय म्हटलंय ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगायचं झालं तर प्रत्येक म्हणजे जो व्यक्ती गरीब आहे त्याला दारिद्र्य रेषेच्या उत्पन्नाच्या वर आणायचं. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, ज्याच्याकडे अन्न वस्त्र निवारा आहे ते दारिद्र्य रेषेच्या वर आहेत. ज्यांना दररोजच्या जेवणातून 2400 कॅलरीज एवढं अन्न भेटतं ते दारिद्र्य नाहीत. असं TPG म्हणजेच टोटल पॉवर्टी गॅपनुसार आपण म्हणू शकतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
यानंतर प्रश्न क्रमांक 21. भारतातील गरिबीचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबतीचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट स्थापन केला. 1989ची समिती कुठली होती? तर ती होती प्राध्यापक DT लकडवाला. ही समिती 1989 मध्ये स्थापन झालेली होती. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 22. 2001-2002 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण अधिक होते? तर ते होते ओडिसा. आता हे सुरेश तेंडुलकर या समितीने सांगितलेलं आहे. 2001-2 मध्ये ओडिसा राज्यात दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 23. 2007 साली भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश डॅश ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहीर केली. 2007 साली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना चालू झालेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 24 जो की आयोगाने कॅन्सल केलेला आहे कारण त्यामध्ये उत्तर नव्हतं. तर प्रश्न काय आहे? डॅश डॅश या दिवशी झोपडपट्टीमुक्त भारतासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी राजीव आवास योजना सुरू केली. आता ही राजीव गांधी आवास योजना आहे आणि ते स्लॅबमुक्त भारत करण्यासाठी केलेली होती. तर ती योजना 2 जून 2017 रोजी सुरू झाली होती आणि 250+ शहरं त्या योजनेत होती. यानंतर प्रश्न क्रमांक 25. एकदा वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यावर त्याचे फायदे आपोआपच समाजातील खालच्या स्तरापर्यंत पसरतात व त्याच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होते. हा प्रसिद्ध डॅश डॅश सिद्धांत आहे. आता आपल्याला लक्षात येते की एखादा वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यानंतर त्याचे फायदे आपोआप समाजातील खालच्या स्तराकडे पसरतात. म्हणजे ते काय होते? एक उच्च स्तराकडून खालच्या स्तराकडे. म्हणजे आपल्याला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची. पाणी झाडाला टाकल्यानंतर कुंड्यामध्ये लक्ष करायचं. पाणी झाडाला टाकल्यानंतर वर असतं, मग ते झिरपत 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 खाली जातं आणि छिद्रातून बाहेर पडत असतं, बरोबर. मग याला साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल की हा झिरपणारा सिद्धांत आहे किंवा झिरपणारा विकास असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 26. खालील विधाने विचारात घ्या. अ आहे निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. बरोबर आहे, कारण निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे पूर्ण दारिद्र्यात असणाऱ्या माणसाला त्या दारिद्र्यातून बाहेर काढता येतं. आणि ब आहे सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेने आधारित असते. बरोबर आहे, तुलना केलेली आहे सापेक्ष दारिद्र्यामध्ये, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतात याला. आणि अ आणि ब बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.